शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर कपाशी या पिकाची लागवड केलेली असेल तर आपल्या कपाशीवरती चौथी फवारणी हे कधी घ्यावी आणि कोणती घ्यावी, कोणते कीटकनाशक वापरावे आणि किती दिवसांनी घ्यावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहता। आपली कपाशी जर 80 ते 90 दिवसाची जर झालेली असेल तर आपण चौथी फवारणी आपल्याला घ्यायची आहे। मित्रांनो, आपल्याला चौथ्या फवारणीमध्ये आपल्या कपाशीवरील सर्व रस शोषक किडीचे नियंत्रण होईल। याकरता आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरायचे आहे। आपल्या कपाशीवरील मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक वापरायचे आहे आणि आपल्या कपाशीवरील बोंडअळीच्या नियंत्रणाकरता आपल्याला हे कीटकनाशक वापरायचे आहे। आणि याच्यासोबत आपल्या कपाशीची जास्तीत जास्त जर हाईट झालेली असेल, हाईट थांबवण्याकरता आणि आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढवावी याकरता आपल्याला एक PGR टॉनिक वापरायचे आहे। त्याच्यासोबतच आपल्या कपाशीची पातीगळ होऊ नये याकरता आपल्याला एक बुरशीनाशकचा वापर करायचा आहे। आणि मित्रांनो, आपल्या कपाशीच्या पातीचा जो देठ आहे तो मजबूत होण्याकरता आपल्याला बोरान वापरायचे आहे। मित्रांनो, याच्यासोबतच आपल्याला एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। आपण जे कपाशीवरती मावा, तुडतुडे, थ्रिप्स याच्या नियंत्रणासाठी घरडा कंपनीचे पोलीस याचा वापर तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 10 ते 12 ग्राम याचा वापर करू शकता। या एकाच कीटकनाशकामुळे तुमच्या कपाशीवरील सर्व रस शोषक किडीचे नियंत्रण होईल। याच्यामध्ये जो घटक आहे तो फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड 40%। याच्यासोबत आपल्याला बोंडअळीच्या नियंत्रणासाठी डेनिटॉलचा वापर करायचा आहे। हे डेनिटॉल तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml याचा वापर करू शकता। मित्रांनो, आपण जर तिसऱ्या फवारणीमध्ये जर प्रोफेक्स सुपरचा वापर केलेला असेल तर चौथ्या फवारणीमध्ये तुम्ही डेनिटॉलचा वापर करू शकता। याच्यासोबत आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढ व्हावी आणि आपल्या कपाशीची जर अतिरिक्त वाढ झालेली असेल तर वाढ थांबवण्याकरता आपण घरडा कंपनीचे चमत्कार याचा वापर 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml याचा वापर करू शकता। याच्यासोबत आपल्या कपाशीची पातेगळ होऊ नये, ढगाळ वातावरण जर असेल तर आपण एक बुरशीनाशक वापरायचे आहे, ते ब्लू कॉपर याचा वापर तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम वापर करू शकता। याच्यासोबतच आपल्या कपाशीच्या पातीचा देठ मजबूत होण्याकरता आपल्याला 20% वाले बोरान वापरायचे आहे। तर या बोरान तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 20 ग्राम याचा वापर करू शकता। याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचे आहे, ते 05234। याच्या वापरामुळे आपल्या कपाशीची झाडांची वाढ थांबवून फूल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी, फळांची साईज आकार वाढवण्यासाठी आपण हे 05234 15 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम याचा वापर करू शकता। मित्रांनो, या फवारणीमध्ये आपण चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरल्यामुळे आपल्या कपाशीवरील सर्व रस शोषक किडीचे नियंत्रण होईल आणि आपल्या कपाशीला जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढ होईल। याकरता आपण या फवारणीमध्ये या सर्व घटकांचा वापर केलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।